एक मुलगी हातात थैली घेऊन रस्त्यावरील कचऱ्यातून वस्तू उचलत असते. तेवढ्यात दुसरा मुलगा येऊन तिला पळवतो. कमीत कमी 10 वर्षाची असलेली ती चिमुरडी तिथून पुढे चालत जाते. जवळच एक संस्था लोकांना जेवण देत असते. ती मुलगीही तिकडे जाते. तिलाही जेवणाचे पाकिट मिळते. ती आपल्या थैलीत ठेवते आणि पुन्हा मागते. तेव्हा जेवण देणारी व्यक्ती म्हणते, आत्ताच तर दिले, पुन्हा जेवण का मागते? मुलगी म्हणते, माझे आजी आजोबा पण 2 दिवसांपासून उपाशी आहेत. प्रत्येकजण तिच्याकडे पाहतो. त्यातला एक माणूस म्हणतो, ही भिकारी आहे, हिला जेवढे देईल तेवढे कमीच आहे. तर कोणी म्हणतो की तिला एक दिले तेवढेच पुरेसे आहे, हाकलून द्या तिला. पण जेवण वाटप करणारी व्यक्ती तिचा उद्या चेहऱ्याकडे पाहते आणि तिला जेवणाचे 2 पॅकेट देते. मुलगी खूप आनंदाने तिच्या घराकडे पळत जाते. तिचे घर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडपट्टीत असते. ती घरी पोचते. तिच्या आजोबांकडे जाते, जे आंधळे आणि खूप म्हातारे झालेले असतात. ती मुलगी थैली खाली ठेवते आणि तिचे आजोबा विचारतात, पोरी, काही खायला आणलेस का? आम्हाला खूप जोराची भूक लागली. मुलगी म्हणते, हो, आज काही लोक अन्न वाटप करत होते, मीही घेतले. आजी म्हणते, मुली, त्यांनी ते प्रत्येकी एकाच माणसाला दिले असावे, म्हणून तू आणि आजोबा खा, पण मला तशी भूक नाही. आजोबा म्हणतात, अरे, आत्ताच तू म्हणत होतीस की तुला खूप भूक लागली. मुलगी म्हणते, मी आपल्या तिघांसाठी आणले होते. ते वाटप करणारे काका चांगले होते. लोकांनी मान्य केल्यावरही त्यांनी जेवणाची 3 पाकिटे दिली. दोन्ही आजी आजोबा त्या देणाऱ्या माणसाला आशीर्वाद देतात आणि तिघे जेवतात. आजी म्हणते, काय फुटके नशीब आहे आमचे. आमचा मुलगा आणि सून दोघेही अपघातात मरण पावले आणि आमच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आमचेच नातेवाईक लोकांनी आम्हाला बेघर केले. आता आमचे आयुष्य या चिमुरडीवर अवलंबून आहे, जी फक्त खेळण्याच्या आणि उड्या मारण्याच्या वयात आहे. पण परिस्थितीमुळे तिला घरोघरी फिरावे लागते. कधीकधी कचरा प्लास्टिक विकून थोड्या पैशात आमच्यासाठी अन्न आणते. देवा, तू आम्हालाही उचलले असते तर बरं झाले असते. यावर मुलगी म्हणते, आजी, मी तुमच्यामुळे इथे आहे. तुम्ही नसता तर मी कुठे गेले असते. तेवढ्यात बाहेरून आवाज येतो, आत कोण आहे का? एक व्यक्ती घरात येऊन तो 2 म्हाताऱ्यांकडे बघतो आणि म्हणतो, साहेब, हीच ती 2 म्हातारी माणसं आहेत. त्यांच्यासोबत एक मुलगी पण आहे. यावर साहेब म्हणतात, हे 2 म्हातारे मिळून या मुलीला कामाला लावतात का? आजोबा म्हणतात, अहो नाही साहेब, आम्ही आंधळे आणि लाचार आहोत. ही आमची नात. मुलगी पण म्हणते, हे माझे आजी आजोबा आहेत. यावर पहिला पोलीस म्हणतो, सर, काय करू? सर म्हणतात, या दोघांना आणि त्या मुलीलाही ताब्यात घे. ती माझ्या घरी काम करेल. आजोबा ओरडतात आणि म्हणतात, खबरदार, कोणी आमच्या नातीला हात लावला तर. सर म्हणतात, चला घेऊन यांना सुद्धा. त्या पोलिसाने पुढे येऊन दोघांना पकडले. तेव्हा ती मुलगी रडायला लागली आणि म्हणाली, त्यांना घेऊन जाऊ नका, मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. साहेब म्हणतात, तुला तर मी माझ्या घरी घेऊन जाईल, पण त्या अगोदर इथली सगळी घाण साफ करावी लागेल. उद्या मंत्री येणार आहेत. आपण या दोघांना चांगल्या प्रकारे ठेवू. आजी आजोबा रडायला लागतात आणि ती मुलगीही रडायला लागते. मग पोलीस तिच्या आजी आजोबांना जोरजोरात लाथा मारतात. दोघेही भुकेने आधीच अर्धमेलेले झालेले असतात आणि मारहाणीमुळे तिथेच त्यांचा प्राण सोडतात. हे पाहून पोलीस म्हणतो, साहेब, दोघेही मेले आहेत. सर म्हणतात, चला, कचरा साफ करा आणि पंचनामा करा आणि या मुलीला घेऊन चला. दोघांनाही मेलेले पाहून मुलगी ढसाढसा रडते. पण पोलिसांचे तिच्याकडे अजिबात लक्ष नसते. त्यांनी मुलीला व्हॅनमध्ये बसून पंचनामा करायला घेतात. मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.